नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे सोमवार आणि संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात करते. तर आता 6 वाजून गेलेले, घरातले संध्याकाळचे सर्व कामं झालेले आणि मला बरं वाटत नव्हतं म्हणून मी ब्लॉगला सकाळी सुरुवात केली नाही. तर म्हटलं चला आता संध्याकाळी थोडं बरं वाटत होतं मला, तर मग मी ब्लॉगला सुरुवात केली. घरातले सर्व कामं झालेले. कामं तर लेडीजला सुटत नाही, ते कामं तर करावेच लागतात. मुलं राहतात आणि माझे सासरे पण ॲडमिट आहेत. 4-5 जणांचं करायचं म्हणजे आम्ही 4-6 जणी आहे. तर 6 जणांचं मला सर्व आवरून घ्यावं लागतं आणि खूप छान असं म्हणजे प्रसन्न वाटतं फ्रीज साफ करायला. आणि फ्रीज मोठं येऊन जातं त्याच्यामुळं ना पूर्ण हे होतं. आणि हे बघ, भाजीपाला ना मला खाली रचायचा आहे, पण मग मी सकाळी घाई गडबडीने पूर्ण इथं ठेवून दिला होता. आणि इकडचं मी पूर्ण धुवून टाकलेलं होतं. हे बघा, पूर्ण क्लीन करून टाकले हे सर्व भांडी. आणि आपलं काही एवढं सामान नाही आहे फ्रीजमध्ये, आपल्याला जे जे लागतं तेवढंच आहे. पण उन्हाळ्यामध्ये खूप गरज येते या फ्रीजची. आणि पूर्ण क्लीन केलं मी, ते खाली ठेवणार आहे. स्वयंपाकाचा विचार करत होती मी काय बनवावं असं. तर डब्बा द्यायचा आहे आम्हाला तर हे ना चपात्या पडलेल्या आहे. कालच्या 2-3 दिवसापासून आहे ना 2-2, 3-3 चपात्या पडत होत्या. आणि मी चपात्या वाया घालत नाही. मी काय करते, त्यांना फोल्ड करते आणि आपला सिल्वर पेपर राहतो त्याच्यात गुंडवून तर मी फ्रीजमध्ये डब्यात ठेवून देते. तर मग त्या 6-7 चपात्या जमा झालेल्या होत्या माझ्यावाल्या आणि मी त्या वाया घालत नाही. त्यांचा मी मिक्सरला लावून सकाळी चुरा करून ठेवलेला आहे आणि एक हे पातेली भरून ठेवून दिलेला आहे. तर तो चुरा मी आता करणार आहे. आमचं 4-5 इंच होऊन जाणार एवढा चुरा आहे तो 6-7 चपातींचा. आणि माझ्या सासऱ्यांना काहीतरी बनवते मी. थोडंसंच बनवायचं आहे, ते काही जास्त खात नाही. थोडंसंच बनवायचं आहे, 2 चपातींचं असं काहीतरी बनवून मी म्हटलं थोडं चटपटं. तर चला आता काहीतरी बनवते. तर थोडा वेळ बसलेली होती आणि गुड्या राणी म्हणे माझ्या पोहण्या करून दे. तर तिला आता नवीन हेअरस्टाईल करून दिली. दाखव ना मग, तू खाली बसशील कधी. छोटे छोटे केस गुड्या राणीचे. इकडे दाखव पुढे आता. हे बघ किती छान वाटते. इकडे दाखव. हे बघ मोबाईलमध्ये किती छान वाटतंय ते. खाली बसते का इथं माझ्या मांडीवर. छान वाटतंय ग. जा. आणि त्याच्यात मी टाकलं आहे तिखट, हळद, मीठ, कोथिंबीर टाकून दिलेली. आणि इथं कांदा आणि जिरं फ्राय करून घेतलेलं आहे म्हणजे लालसर होईपर्यंत. आणि हे याच्यात टाकून दे आणि कलसून घेईल. सिंपल आणि खायला पण छान लागतो. मुलं कसं बारीक शेव वगैरे, फिकी शेव वगैरे टाकून खाऊन घेतात आणि आवडीने आवडतं त्यांना आणि आम्हाला सर्वांना आवडतं. चपात्या कशाला वाया घालायच्या, तर मग मी असं करून घेते. तर आमच्याकडे म्हणता याला काला, कोणी काला म्हणतं, कोणी मनोहर म्हणतं, असे 4-5 प्रकार आहे. पण ते प्रकार मला आठवणार नाही आता. आणि इथं मी माझ्या सासऱ्यांसाठी बनवते. हे बघा, इथं मी घेतलं आहे गव्हाचं पीठ, थोडं ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ. तर हे ना इथं मी 3 प्रकारचे पीठ घेतले, तुम्हाला सांगितलं. हा कांदा बारीक चिरलेला तो टाकून घेते आणि सिंपल असं बनवते. जास्त ॲसिडिटीवालं बनवत नाही मी त्यांना. तर बेसन पीठ पण थोडंच घ्यायचं, ॲसिडिटी होते त्याची. नॉर्मल पेशंटला हळद घेते, पोहा घेते थोडंसं तोंडाला चवील म्हणून. पाणी टाकून ठेवलं. असं पातळसच करायचं आहे आपल्याला, थालीपीठ सारखं. तर हे बघा करून घेतला मी मस्त काला. आणि वाये जाण्यापेक्षा छान लागतो असं नाही आहे. किती छान झालं आहे. जास्त ऑइली बी नाही केलेलं आहे मी, तेलकट. आणि इकडे बनवते धपाटे. पहिले मी त्यांना देते, माझ्या भाच्याला आणि यांना देते खायला. आणि एवढ्या वेळेस ना भुका राहत नाही. आम्ही 1-2 वाजता जेवण करतो. जेवण करायला उशीर होऊन जातो ना, तर त्याच्यामुळं असं थोडंसं चटपटच खायचं मन होतं. आणि एवढ्या याच्यात आमचं होऊन जाईल 5-6 जणांचं. 6 जणी आहे, 5 जणी आहे. 5 जणांचं होऊन जाईल. आणि बाबांना थालीपीठ वगैरे बनवून देते. थोडं थोडं खाते. मला पण एवढं जेवायचं नाही आहे. आणि हे पण थोडंच खाता, त्याच्यामुळं प्लेट बसवतं. शेव वगैरे टाकली का त्याच्यात कांदा वगैरे टाकून मुलं खाऊन घेतील.
तर यांना देते, मी माझ्या भाच्याला बोलवते जे घेतात ते हाताने. आणि मला पण बरं नाही आहे तर करून घेतात ते त्यांचं थोडंफार. तर चला मी आता थोडा हे करते, त्यांचं जेवायची वेळ हे त्यांना जेवण वगैरे देते. आणि जेवण झालं का मग बोलते. काय झालं तर चला ते जेवण करत आहे. आणि जेवण झाल्यावर मग मी थालीपीठ काढून देईल त्यांना. काय निंबू घेत आहे का तुम्ही? नका चिरा निंबू, मी चिरदेस इकडे लायच्यात. तर घेऊन घेतात ते हाताने. तर मी ना तवा गरम करून घेतलेला आहे आणि तवा व्यवस्थित गरम होऊन द्यायचं. आणि ना आपल्याला 10-15 मिनटं झालेलं आहे. तर मी असा कपडा घेतला आहे आणि कपड्यामध्ये आपण मस्त पाणी टाकून घेऊ थोडं. आणि मग हे पीठ टाकू, जास्त नाही घ्यायचं पीठ. आणि आपण कसं खातो पातळ थापायचं. आणि मी ना पहिले ताव्यावरती ना पहिले तेल टाकून घेतले, पण परत अजून थोडंसं कमी वाटलं मला म्हणून मी टाकते. तर आपण हे थालीपीठ टाकून घेऊ छान असं. आणि आपलं कपड्याला सुद्धा चिपकलेलं नाहीये. असे मी 2-3 करून घेते. तुम्ही स्टॉप करणे. तर आपलं थालीपीठ रेडी. एवढंच आहे ना? तुला खायचं करू का पण मी पण? कृष्णा खातो का? नाही खातो. कृष्णाला आवडतं पण शेव टाकून. पण मग आता त्याचं मन 10 वाजता येणार आहे आणि नाही आवडणार तर मग मी त्याला मॅगी करून देणार. थंड झाला की मग तो काय म्हणतो काय माहिती. मुलांच्या मनवरती राहतं, कधी खाऊन घेता आणि कधी खात नाही. तर त्याला काला आवडतो पण मग खातो का नाही मग विचारते मी त्याला. अजून तर 10 वाजता येणार आहे तो, त्याला विचारेल. आणि माझ्याकडनं ना दूध घेऊन दिलं आणि दूध पण वरतू गेलं होतं. परत गॅस वट्टा साफ केला मी आणि भांडे पडलेले माझे. आता जेवण करूनच भांडे घासणार यांना दे. माझा भाचा जेवण करून गेला आणि डब्बा पण गेला. फक्त आता राहिले माझे भांडे वगैरे. लगेच किचन मी क्लीन करून घेणार पूर्ण किचन. आता जेवण वगैरे करता आहे तोपर्यंत मी बसते त्यांच्याजवळ. माझं तर काही मनच होत नाही जेवण करायचं. तर TV पाहते मी. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद. आणि मला ना थकल्यासारखं झालेलं आहे, डोळे पण खूप आग मारत आहे, त्याच्यामुळे मी इथंच व्हिडिओ थांबवते. तर चला बाय.